हॅलो हॅलो तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अजित कुमार शिंगारपुत्रे भूगोलच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमची पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे. प्रत्येक जिल्ह्याचे पेपर होत आहेत. नांदेड, नागपूर, हिंगोली, परभणी या साईडचे पेपर झालेले आहेत. बाकी ठाणे आणि इतर जिल्हा आहे तर हळूहळू होणार आहेत. याची 100% विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर आपला अध्ययनटेक यूट्यूब चॅनल आहे. तर आपलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा, आता आपलं चालू होतं दख्खनचे पठार प्रकरण 7. तर बघा, लोकसंख्या आणि वसाहती म्हणजे काय ते भाग पाहत आहोत. म्हणजे काय, आपण लाईट गेल्यामुळं हे लेक्चर आपण पुन्हा रिपीट करणार आहोत. अर्ध लेक्चर झालेले आहे बघा. तर बघा, आज संपूर्ण भारताचा भूगोल तुमचं एका तासामध्ये 100% होईल. उद्यापासून आपण जगाचा भूगोल म्हणजे काय, प्रत्येक देश आणि त्याचे वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर बघा, लोकसंख्या आणि वसाहती हे पाहत असताना दख्खनचे पठार हे अनेक भाषा आणि वेगवेगळ्या लोकांचे काय आहे, माहेरघर आहे. दख्खनचे पठार म्हणजे दक्षिणचे पठार हे अनेक भाषा आणि वेगवेगळ्या लोकांचे माहेरघर असलेले आपल्याला दिसून येतात. तर पठाराच्या उत्तर आणि ईशान्य भागात, पठाराच्या उत्तर आणि ईशान्य भागामध्ये गोंड जमातीचे लोक राहतात आणि तेथे विविध भाषा बोलतात. महाराष्ट्र राज्यातील सर्व भागात मराठी भाषा काय बोलली जाते. आंध्र प्रदेशात तेलंगणा भाषा तेलुगू, कर्नाटकमध्ये कन्नड भाषा बोलली जाते. पठाराच्या दक्षिण भागातील तामिळनाडू तमिळ ही मुख्य भाषा बोलली जाते. पठाराच्या नैऋत्य भागात मल्याळम भाषा बोलली जाते. हैदराबाद हे दक्षिणेकडील टोक असलेले आपल्याला दिसून येते. तर दक्षिणेतील मोठी शहरे हैदराबाद, बंगळुरू आहे. तर इतर मुख्य शहरांमध्ये कर्नाटकातील मैसूर आणि तामिळनाडूतील कोईम्बतूर, सालेम, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नांदेड, औरंगाबाद इत्यादीचा काय होतो, समावेश होतो. तर महाराष्ट्रातील आपण महाराष्ट्राचा भूगोल प्लेलिस्टमध्ये पाहिलेला आहे. तर बघा, तुम्ही काय करायचं, प्लेलिस्टमध्ये बघायचं संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल झालेला आहे. तर बघा, महाराष्ट्रातील पठारी प्रदेश, सुपीक आणि मृदा, पुरेसा पाणी पुरवठा आणि विकसित शेती यामुळे काय झालं तर केंद्रित वसाहतीसाठी अनुकूल ठरला आहे. तसेच डोंगराळ भूभागामुळे काहीसा विखुरलेल्या स्वरूपातील वसाहती या पठारी प्रदेशात दिसून येतात. या विखुरलेल्या वसाहती हे कर्नाटकातील उत्तर मैदान आणि आंध्र प्रदेशातील रायलसीमा हे प्रदेशाचे काय आहेत, वैशिष्ट्य आहे. तर कावेरी आणि तुंगभद्रा नद्यांमधील हा प्रदेश असंख्य तलावांनी व्यापलेला आहे. तर या प्रदेशात केंद्रित वसाहती आढळतात. विखुरलेल्या वाड्या, वस्त्या, मलनाड हे भागाची वैशिष्ट्ये आहेत. तर तामिळनाडू उच्चभूमीवर याच प्रकारचे वैशिष्ट्ये. भरतनाट्यम हा नृत्यप्रकार तामिळनाडू राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू राज्याचा नृत्य प्रकार आहे. सांस्कृतिक वारसा आहे. काय सांस्कृतिक वारसा आहे, मागच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे. वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे. त्यानंतर आहे शेती. आर्थिक विकासामध्ये आहे शेती. तर बघा, दख्खनच्या पठारावरील कापूस, ऊस, भात ही प्रमुख पिके आहेत. दख्खनच्या पठाराच्या पूर्व भागात प्रामुख्याने भात ही पिके घेतली जातात. तर उत्तर भागात गव्हाचे पीक घेण्यात येते. ज्वारी, कापूस, ऊस, तेलबिया इत्यादी पिके मुख्यत्वे महाराष्ट्राच्या पठारावर घेतली जातात. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात
प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. या पठाराच्या उत्तर भागात कडधान्य पिकवले जातात. भंडारा जिल्ह्यातील तलाव त्या प्रदेशातील जलसिंचनाचा कणा आहे, तर ते अजूनही ऊस आणि भाताच्या सिंचनासाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे खाणकाम. तर आपल्या भारताच्या पठारावर उद्योगासाठी लागणारी खनिजे म्हणजे काय, तर बघा पठारावर उद्योगासाठी भारतासाठी लागणारी खनिजे विपुल प्रमाणात आहेत. यामध्ये काय झालं तर मॅंगनीज, कोळसा, कच्चे लोखंड, चुनखडक, तांबे, बॉक्साईट आणि सिलिका, वाळू, क्रोमाइट, चिनी माती, खनिज मीठ इत्यादीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर यापैकी बहुतांश खनिजे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा पठारावर मोठ्या प्रमाणात सापडतात. तर महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यामधील बिटुमिनस हा प्रकारचा दगडी कोळसा सापडतो. कर्नाटक हे देशातील मुख्य सोने उत्पादक आहे. त्यानंतर आहे उद्योगधंदे. तर दख्खन पठारी प्रदेशाचा चांगला औद्योगिक विकास झाला आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर औद्योगिकरण झालेले सुती कापड उद्योग आहे. हा सर्वात मोठा आणि जुना उद्योग आहे. तसेच इतर उद्योगासाठी विकास झालेला आहे. त्यानंतर आहे वाहतूक. त्यानंतर काय आहे वाहतूक. तर बघा या पठारी प्रदेशात रस्ते व रेल्वे मार्गाचे जाळे विकसित झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाने मुख्य शहरे जोडली जात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची सेवा उपलब्ध झाली आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 4 औद्योगिक व व्यापारी शहरे जोडली आहेत. बंगळुरू, हैदराबाद, नागपूर हे आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रदेशात आहे. त्यानंतर आहे पर्यटन. उत्तर पासून हिमालय पासून ते दक्षिणच्या कन्याकुमारी पर्यंत भाग पाहत आहोत. तर बघा दख्खनच्या पठारावर नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. पुन्हा सांगायची गरज नाही, मागील प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचं आहे. तर बघा दख्खनच्या पठारावर नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वाचे अनेक पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. तर बंगळुरू आणि हैदराबाद ही उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर, बिदर, विजापूर, म्हैसूर, पुणे ही ऐतिहासिक शहरे आजही ताब्यात आहेत. तर याशिवाय पठारी प्रदेशातील लोकांना आकर्षित करणारे तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी, गुलबर्गा, तिरुमलामध्ये तिरुपती, मदुराई ही पर्यटन स्थळे आहेत. त्यानंतर आहे नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणीय समस्या. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणीय समस्या. तर बघा पठारी प्रदेशात खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने त्या ठिकाणी जल आणि मृदा प्रदूषण होत आहे. जमिनीतून खनिज काढल्यानंतर सदर प्रदेश इतर बाबीसाठी निरुपयोगी ठरतो. त्यानंतर आहे या प्रदेशात उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हवा, पाणी, मृदा यांचे हे प्रदूषण होत आहे. पठारी प्रदेशाचा पश्चिम भाग हा भूकंपप्रवण क्षेत्र जाहीर केलेला आहे. 1983 साली झालेल्या किल्लारी येथील लातूरमधील भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात प्राण आणि वित्तहानी झाली आहे. कोयना धरणाचा परिसर हा देखील भूकंपप्रवण क्षेत्र असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा आहे दुसरं प्रकरण आहे प्रकरण शेवटचा आहे 8वा आहे. तर बघा पश्चिम घाट आणि पश्चिमी किनारी मैदानी. प्रकरण 8वे
पश्चिम घाट, तर प्रकरणात पश्चिम घाट व पश्चिमी किनारी मैदाने. तर बघा, आपण पाहत असताना सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेला दक्खनचे पठार आहे. तर बघा, तुम्हाला नोट्स आज संपूर्ण भेटून जाईल. तर बघा, या पठाराचा पश्चिम व पूर्व सीमाना घाट असे म्हणतात. घाटाचे स्वरूप, घाटापासून किनाऱ्यापर्यंतच्या किनारी मैदानाचे स्वरूप यामध्ये फरक आहे. त्यामुळे ते दोन्ही प्रदेश वेगवेगळे आहेत असे मानावे लागते. त्यानंतर प्राकृतिक रचनेमध्ये बघा, पश्चिम घाट उत्तरेकडील चालेर मुले शिखरापासून पश्चिम घाट सुरू होतो. तो अरबी समुद्राला समांतर पसरलेला आहे, ज्यांची लांबी सुमारे 1600 किमी आहे. हा घाट पठाराची सीमा आहे. तर बघा, या घाटाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते. त्यानंतर आहे सर्वसाधारणपणे पश्चिम घाटाचे 3 प्रकार पडतात. उत्तर भाग आहे महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील सीमेकडील भाग. त्यानंतर मध्य भाग आहे कर्नाटकाच्या पठारात पश्चिम सीमेकडील भाग. दक्षिण भाग आहे अण्णामलाई. बघा, मागच्या TETला प्रश्न आलेला आहे. तर डॅशमधील डोंगर रांगा आहेत, कोणत्या आहेत? अण्णामलाईच्या डोंगर रांगा आहेत. त्यानंतर बघा, दक्षिण भाग हा मध्य भागापासून एका मोठ्या खिंडीने वेगळा केला आहे, तिला पालघाट खिंड असे म्हणतात. त्यानंतर बघा, दक्षिण घाटात अण्णामलाई डोंगर, अन्नाईमुडी हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. मागच्या TETला प्रश्न आलेला आहे, IMP करून ठेवा. हे पश्चिम घाट हे अनेक पठारी नद्याचे उगमस्थान आहे. त्यानंतर पश्चिम किनारी मैदाने. भारताचे पश्चिम किनारपट्टीचे 3 भाग पडतात. गुजरातची किनारपट्टी, कोकणची कारवार किनारपट्टी आणि मलबार किनारपट्टी. तर गुजरातच्या किनारपट्टीचे वैशिष्ट्य बघा, गुजरात राज्याला सर्वात लांब सागरी किनारा लाभलेला आहे. तर कच्छमध्ये सपाट जमीन असली तरी काही मध्यम उंचीच्या टेकड्या आढळतात, मात्र अधिकांश भूभाग काय दलदलीचा आहे. साबरमती, नर्मदा, तापी या मोठ्या नद्या खंभातच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यानंतर आहे कोकण व कारवार किनारपट्टी. तर बघा, अरबी समुद्र व पश्चिम घाट यांच्यामधील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील अरुंद पट्ट्याला कोकण कारवार किनारपट्टी असे म्हणतात. या किनारपट्टीची रुंदी सुमारे 50 ते 100 किमी आहे. त्यानंतर आहे मलबार किनारपट्टी. केरळ राज्याची किनारपट्टी मलबार किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. ही तर किनारपट्टीच्या तुलनेने सपाट व रुंद आहे. पश्चजल कायल हे या किनाऱ्याचे वैशिष्ट्य आहे. वेबनाड हे केरळमधील सर्वात मोठे पश्चजल क्षेत्र आहे. हवामान. तर पश्चिम घाट व त्यालगत असणाऱ्या किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाच्या पर्जन्यमानावर सर्वाधिक प्रभाव पडतो. तर कर्नाटक राज्यात अंगुबे हे येथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 76,040 मिलीमीटर आहे. ईशान्य प्रदेश वगळता हे भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे. त्यानंतर आहे मृदा. तर पश्चिम घाटातील आणि लगतच्या मैदानी प्रदेशात विशेषतः दक्षिण भागात जांभी मृदा आढळते. मृदा प्रकार समजून घेतलेला बेसिकमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही मागील प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तर मृदा तपकिरी लाल रंगाची असून त्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. ही मृदा आम्लधर्मी आहे. मैदानाच्या उत्तर भागात विशेषतः गुजरातच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. त्यानंतर आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणीजीवन. जास्त पर्जन्यमान व उष्ण दमट हवामान, त्यामुळे घाट प्रदेशात नैसर्गिक वनस्पतीची वाढ झाली आहे. दक्षिण सह्याद्रीतील काही प्रदेशाला उष्णकटिबंधीय वनाचे वरदान लाभले आहे. या वनामध्ये महोगनी, साग, ऐन, बांबू इत्यादी जातीचे वृक्ष आढळतात. लागवड केलेल्या वनामध्ये निलगिरी आणि साग हे वृक्ष आढळतात. मध्य घाट प्रदेशात काही ठिकाणी घनदाट जंगले आढळतात. त्यानंतर लोकसंख्या आणि वसाहती. तर बघा, पश्चिम प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आहे. लोकसंख्या छोट्या छोट्या गावांमधून विखुरलेल्या वाड्या वस्त्यांमध्ये विभागलेली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे किनाऱ्यालगत बंदराचे स्थाने औद्योगिक आणि व्यापारी शहरांमध्ये विकसित झालेले आहे. त्यानंतर आर्थिक विकास म्हणजे शेती. तर गुजरातच्या मैदानी प्रदेशात ज्वारी आणि बाजरी ही मुख्य पिके घेतली जातात. या प्रदेशाच्या उत्तर भागात मुख्यतः अरुंद दऱ्या आणि मध्यम उताराच्या स्तरावर केली जाते. उतारावर शेती पायऱ्याच्या स्वरूपात केली जाते. तर या झाडाची लागवड मर्यादित क्षेत्रात होत असली तरी बघा, त्या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला त्याची खूप मदत होत आहे. त्यानंतर आहे खाणकाम. खाणकाम हा
महत्त्वाचा उद्योग या प्रदेशात चालतो. तर बॉक्साईट, मॅग्नीज आणि लोह यासारखी खनिजे या प्रदेशातील विविध भागामध्ये काढली जातात. गोवा आणि कर्नाटकातील कुंद्रे मुख्य हे पश्चिम घाटातील सर्वात महत्त्वाची खाण क्षेत्र आहेत. त्यानंतर उद्योगधंदे किनारी व तसेच पठारी प्रदेशातील उद्योगांना या विभागातील जलविद्युत प्रकल्प वीज पुरवठा करतात. सेवा क्षेत्राच्या विकासामुळे या प्रदेशाची भरभराट झाली आहे. या दोन मोठ्या औद्योगिक क्षेत्राव्यतिरिक्त अनेक बंदराच्या ठिकाणी उद्योगांना विकास झाला आहे. पणजी, मंगलोर, कोझिकोडे, तिरुअनंतपुरम इत्यादी. तर पठारी व प्रदेश आणि किनारी प्रदेश रस्ते लोह मार्गाने जोडण्यासाठी घाटातील खिंडीचा उपयोग झालेला आहे. तर किनारी प्रदेशात रस्त्याचे जाळे कसे झाले आहे. किनारपट्टीतील मार्ग उत्तर दक्षिण आहे. तर राष्ट्रीय महामार्गांना जवळजवळ समांतर धावणाऱ्या कोकण रेल्वेमुळे प्रदेश हा देशातील इतर प्रदेशाने जोडला आहे. तर किनारी जल वाहतुकीचा या प्रदेशाला मध्यम स्वरूपाचा फायदा होतो. या प्रदेशाची प्राकृतिक रचना वाहतूक मार्गाच्या विकासातील मुख्य समस्या आहे. त्यानंतर आहे पर्यटन. पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. तेथे मोठ्या संख्येने पर्यटक भेटी घेत असतात. त्यानंतर या प्रदेशात सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्वाची पर्यटन स्थळे उदाहरणार्थ गोकर्ण, गणपतीपुळे आणि गुरुवायूर इत्यादी. तर अशा प्रकारे आपण दक्खनचे पठार म्हणजे काय आणि पश्चिम घाट आणि पश्चिमी किनारी मैदानी म्हणजे काय ते आपण लेक्चर आपलं झालेलं आहे. लगेच आपण पूर्व घाट आणि पूर्व किनारी मैदानी प्रदेश म्हणजे काय ते भाग समजून घेणार आहोत. तर धन्यवाद.